रायगडचा लॉक क्रमांक 2। आम्ही निम्मा रायगड सर केला होता। शरबत पिऊन पुढे निघालो। वाटेमध्ये गाढव रायगड चढत होते। गाढवाच्या पाठीवर दगड, वाळू, खडी हे साहित्य होतं। हे पाहत असताना मला रायगड उभारणीची आठवण झाली। छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा त्यावेळी मावळ्यांनी आणि प्राण्यांनी साथ दिली असणार। त्या काळीही गाढव, बैल आणि स्थानिकांनी रायगडच्या दगडधोंड्यांना खांद्यावरून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत नेला असेल। आजही तोच कष्टाचा वारसा या गाढवाच्या पावलामधून जिवंत आहे। गाढवाच्या या कष्टातून एक धडा शिकायला मिळाला। जीवनात कितीही ओझं असलं तरी पुढे चालत राहणे हेच खरं यश। आम्ही रायगडच्या महादरवाजाजवळ आलो। या महादरवाजातून आत शिरताना एक वेगळीच ऊर्जा जाणवली। आता पुढे उत्सुकता होती किल्ल्यावरचं दृश्य बघण्याची। घामाने अंगाची लाहीलाही झाली होती। पाय थकले होते, परंतु मनातला उत्साह किंचित सुद्धा कमी झाला नव्हता। समोर दिसलं ते रायगडचे अजिंक्य रूप, वाऱ्यात फडकणारा भगवा ध्वज, सह्याद्रीच्या कुशीत पसरलेलं सौंदर्य आणि शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारा किल्ल्याचा प्रत्येक दगड। या सगळ्यांनी माझा घाम आणि थकवा कुठल्या कुठे पळाला। किल्ल्यावर आल्यावर आम्ही गाईड सोबत घेतला। गाईडच्या साथीने रायगड पाहणे म्हणजे इतिहासाच्या पानातून प्रत्यक्ष प्रवास करणं होतं। गाईडच्या प्रत्येक शब्दामध्ये रायगड जिवंत होत होता। गाईड माहिती सांगताना रायगडचे दगड, माती बोलायला लागले आणि मी स्वराज्याच्या सुवर्णपानामध्ये हरवून गेलो। गाईडचा आवाज, त्याच्या उच्चारातली ताकद आणि प्रत्येक ठिकाणच्या जोडलेल्या गोष्टींनी माझा उत्साह दुप्पट झाला। तो फक्त माहिती सांगत नव्हता, तर शिवाजी महाराजांचा वारसा माझ्या हृदयामध्ये उतरवत होता। नंतर आम्ही पुढे निघालो राजसदरेकडे, जिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। इथे 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। मी महाराजाच्या सिंहासनासमोर उभो होतो। गाईड सांगत होता, इथं असंख्य लोकांच्या उपस्थितीत महाराजांचा राज्याभिषेक झाला। तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तो सोहळा जिवंत झाला। भगवे ध्वज, नगाऱ्याचा दणदणाट, शंखाचा नाद, मावळ्याचा जयघोष गुंजत होता। गाईडने सांगितले, गागाभट्टांनी वैदिक मंत्र्यांनी शिवरायांचा राज्याभिषेक केला आणि त्यांना छत्रपती ही पदवी मिळाली। नंतर मी महाराजाचं दर्शन घेतलं। आम्ही सर्वांनी ग्रुप फोटो घेतला आणि किल्ल्याचा राजसदरेच्या पाठीमागचा भाग पाहण्यासाठी निघालो। ही समोरची जागा आहे, इथं न्यायालय होतं। एखाद्या गोष्टीचा न्यायनिवाडा शिवाजी महाराज व त्यांचे सहकारी इथं करीत असे। त्यानंतर आम्ही गंगासागर तलाव पाहण्यासाठी आलो। हा गंगासागर तलाव म्हणजे रायगडचा आत्मा आहे। इथून स्वराज्याला जीवन मिळालं। किल्ल्यावर असे एकूण 11 तलाव व 84 विहिरी होत्या। नंतर आम्ही दफ्तरखाना बघायला आलो, जिथं राजाचं लेखी कामकाज चालायचं। बाजूलाच खलबतखाना होता। हा रायगड किल्ल्याचा रहस्यमय भाग आहे। या खलबतखान्यामध्ये शिवरायांचे सरदारासोबत तसेच स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्यासोबत गुप्त बोलणे होत असे। त्याचबरोबर इथं मौल्यवान खजिना पण ठेवला जायचा। इथं उभारल्यावर मला शिवरायांचं चातुर्य जाणवलं। या व्लॉगमध्ये इतकंच। रायगडवरचा आमचा उर्वरित प्रवास पुढच्या व्लॉगमध्ये पाहू। धन्यवाद।